आज आपण चटपटीत पेरूची लुंजी व चटणी पाहणार आहोत। सुरुवातीला पेरूची लुंजी बघूया। यामध्ये मी 2 पेरू कट करून घेतले आहे, आतील गर काढून टाकला आहे। पेरूच्या बारीक फोडी करून घ्यायच्या आहे। साधारणतः 1 वाटीभर पेरूच्या फोडी घ्यायच्या आहे। टेबलस्पून जिरेपूड, धनेपूड, लाल तिखट, मेथी दाणा, 2 टेबलस्पून गूळ, त्यानंतर तडक्यासाठी 1 टीस्पून जिरे मोहरी, त्यानंतर हिंग, चवीनुसार मीठ। जाडबुडाच्या भांड्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घ्यायचे आहे। त्यामध्ये तेल तापल्यानंतर मोहरी घालायची आहे। मोहरी तडतडल्यानंतर जिरे घालायचे आहे, त्यानंतर मेथी दाणा, त्यानंतर हळद, लाल तिखट, धनेपूड, जिरेपूड, हिंग, त्यावर कापलेल्या पेरूच्या फोडी घालायच्या आहे आणि परतून घ्यायचे आहे। चवीनुसार मीठ घालायचे आहे। सोबतच 2 टेबलस्पून गूळ घालायचा आहे आणि परतून घ्यायचे आहे। त्यानंतर 2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। यामध्ये गुळाला पाणी सुटते आणि सर्व मिश्रण एकत्रित मिक्स केल्या जाते। जेवणाला लज्जत आणणारी पेरूची लुंजी तयार आहे। सर्वांनी नक्की करून पाहावी चटपटीत पेरूची लुंजी। आता आपण पेरूची चटणी कशी बनवायची ते बघूया। यासाठी साहित्यात घेतले आहे 1 पेरू, 5 ते 6 लसूण पाकळी, अर्धा इंच आले, कोथिंबीर, हिरवी 2 ते 3 मिरची, कढीपत्ता, निंबू, त्यानंतर जिरे, चवीनुसार मीठ। पेरूचा गर काढून बारीक फोडी करून घेतली आहे। त्यानंतर हिरवी मिरची, कोथिंबीर कट करून घेतली आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये कापलेला पेरू, लसूण, आले, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ, त्यावर थोडंसं लिंबू पिळले आहे आणि जाडसर बारीक फिरून घेतले आहे। जाडसर बारीक फिरून घेतले आहे आणि यावर जिरे मोहरीचा तडका दिला आहे। फक्त 1 मिनिटांसाठी परतून घ्यायची आहे। अशा प्रकारे पेरूची चटणी तयार झाली आहे। फ्रीजमध्ये 4 ते 5 दिवस लुंजी व चटणी आरामशीर टिकते।